नमस्कार मित्रांनो, टप ठेवलेला आहे. आता आपल्याला एक रेसिपी करायची आहे, उन्हाळी रेसिपी. तर त्याला लागणारं साहित्य म्हणजे 1 वाटी साबुदाणा, जो मीडियम असतो, बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम साईजचा साबुदाणा मी 1 वाटी घेतलेला आहे. बघू शकता, 1 वाटी साबुदाणा. याला छान एका पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पाणी टाकून छान धुवून घेऊ एका पाण्याने. आणि माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे मी वीणा आहे. तर बघू शकता, उपवासाची रेसिपी आपण करणार आहोत. पूर्ण पाणी काढून घेते. तर बघू शकता, मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, अजिबात पाणी ठेवलं नाही आहे मी. तर त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी, दुसरी वाटी आणि याच्यानंतर थोडी अर्धी वाटी पाणी. तर 2.25 वाट्या पाणी आपण टाकलेलं आहे. तर आपल्याला कुकरमध्ये करायची आहे रेसिपी. मी कुकर चालू केला, कुकरमध्ये टाकून घ्यायचं. तर आपल्याला झाकण लावायचं आहे. शिटी लावायची नाही, जोपर्यंत वाफ निघत नाही तोपर्यंत शिटी लावायची नाही. मीडियम गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साबुदाणा. आता वाफ निघत आहे, विजील लावून घेते. 1 विजील काढून घेते. दुसरी विजील यायच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला दुसरी शिटी यायच्या अगोदरच बंद करायचं आहे. पूर्ण वाफ काढून घेते आणि झाकण आहे ते काढते. बघू शकता, छान आपला साबुदाणा शिजला आहे. याच्यामध्येच आपल्याला थोडं जिरं आणि उपवासाचं मीठ आणि चिली फ्लेक्स छान मिक्स करून घ्यायचं. जिरं टाकलं, चिली फ्लेक्स आणि उपवासाचं मीठ टाकलं मी. तर आता याला छान आपण मिक्स करून घ्यायचं. बघू शकता, बरोबर झालं आहे पाणी. आणि एका टपमध्ये काढून घेते. तर आपला साबुदाणा छान थंड झाला आहे. आणि पाण्याचं हात घ्यायचं, पाणी घ्यायचं टप एका वाटीमध्ये आणि छान हाताला पाणी लावायचं आणि टाकून घ्यायचे छोटे छोटे असे वड्या. पॉपकॉर्न म्हणतात त्याला, किंवा तुम्ही पिशवीच्या सहाय्याने पण करू शकता. छान आपला साबुदाणा पण छान शिजला एका शिटीमध्ये. उपवासासाठी खूप छान असते ही रेसिपी. छोटे छोटे बॉल्स टाकून घ्यायचे. माझ्याकडे ऊन नाही आहे, तर मी घरामध्येच फॅन खाली टाकून घेत आहे. कारण की मला ऊन येत नाही जास्त. प्लास्टिकला तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे. बिना तुपाचं, बिना तेलाचं पॉपकॉर्न आपण करत आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये, घरगुती साहित्यात. तर बघू शकता, एका वाटी साबुदाण्यापासून इतके आपले पॉपकॉर्न झालेले आहे. तुम्हाला जर जिरं वगैरे खायचं नसलं उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता. तर बघू शकता, साध्या सोप्या पद्धतीमध्ये एकदम तोंडाला चव आणणारी ही रेसिपी. आता मी थोड्या वेळाने आहे ना, माझ्याकडे ऊन येणार आहे, तर उन्हामध्ये ठेवते. आता सध्या मी फॅन खाली ठेवलेला आहे. तुमच्याकडे ऊन असलं तर तुम्ही उन्हामध्ये पण वाळू घालू शकता.
कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेत आहे. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, तेल गरम झाल्यानंतर मीडियम ठेवायचा. काल आपण केलेले पॉपकॉर्न साबुदाण्याचे कुकरमध्ये तर आज छान वाळलेले आहे. एक ऊन दिली मी, तर असं बघा छान वाळलेले आहे. तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर नक्कीच वाळू घाला, कारण की जास्त वेळ टिकवायचं असलं तर उन्हामध्ये ठेवावंच लागेल. गरम झाला आहे आणि आपल्याला शकता छान फुलले आहे, तर काढून घेते. थोडे थोडे टाकून घ्यायचे आणि बघू शकता बघा किती सुंदर झाले आहे. एकदम पॉपकॉर्न सारखेच दिसत आहे. तर प्लेटमध्ये मी काढून घेते. नक्कीच बनवा. काही वेळ लागत नाही याला, एकदम तेलामध्ये टाकल्यानंतर फुलून वरच येते. तर नक्कीच बनवा ही रेसिपी उपवासाची आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर बघा आपले साबुदाणा पॉपकॉर्न तयार झाले आहे. खुसखुशीत, कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये. नक्कीच बनवा तुम्ही.